शकतात। आदिशक्ती तुळजाभवानी, उभ्या हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्रातल्या माणसाला कसं जगावं हे शिकवल्यानंतर याच मातीतल्या माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत कसं लढावं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो। मंचावर उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदारजी दिलीपरावजी सोपल साहेब, माझे मार्गदर्शक विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीपरावजी वळसे पाटील साहेब, भोसरी विधानसभेचे प्रथम आमदार, म्हणजे मालिकेत तुम्ही बघता हंबीरराव मोहिते जेवढा खंबीरपणे शंभूराजांची पाठराखण करतात तशाच पद्धतीनं या संपूर्ण प्रचाराची धुरा खंबीरपणे खांद्यावर वाहणारे विलासशेठ लांडे पाटील आणि ज्यांचं भाषण ऐकण्यासाठी तुमच्यामध्ये फार काळ मी व्यत्यय आणणार नाही, ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मुलुक मैदानी तोफ विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजयजी मुंडे साहेब, व्यासपीठावर इतर सर्व मान्यवर दत्ताभाऊ धनकवडे असतील, दत्ताकाका सानेत, वसंतनाना लोंढे, सगळेच मान्यवर, माफ करा सगळ्यांची नावं घेणं खरं तर आवश्यक आहे, कारण तुम्ही सगळे शिलेदार आहात, भावी विजयाचे अजित भाऊ तुम्ही सगळे शिल्पकार आहात। पण धनंजय भाऊंचं भाषण ऐकण्यासाठी सगळेजण आतुर आहेत, त्यामुळे फार वेळ बोलणारही नाही। इतर पक्षांचे, काँग्रेसचे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे, शेतकरी कामगार पक्षाचे, इतर सर्व मित्र पक्षांचे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, कवाडे गट, गवई गट यांचे सर्व पदाधिकारी, सर्व पत्रकार बंधू आणि मायबाप हो तुम्ही सगळेजण, राष्ट्रीय राजकारणाविषयी सगळ्यांचं बोलून झालं। सोपल साहेबांनी जी भेट सांगितली, या भेटीमध्ये सोपल साहेब फक्त एक ॲडिशन करतो, ही भेट होत असताना क्लायमॅक्सला जात असताना इथं मात्र जीवा महालाच अडून बसला, कोथळा काढू नका मिठी मारा, एवढा फक्त एक फरक घडला। आणि यांनीच काल एक विधान केलं, त्या विधानाविषयी फक्त बोलतो। अनेक जण मला कायम विचारतात, मंगलदास अप्पा येऊन गेले असतील, मंगलदास अप्पा कायम सांगतात, अहो डॉक्टर तुम्ही कसले डॉक्टर, ते एवढी वैयक्तिक टीका करतात, एवढी वैयक्तिक टीका करतात, कधीतरी इंजेक्शन द्या। प्रत्येक वेळी मंगलदास अप्पांना सांगत आलो, मंगलदास अप्पा जर अकळ काढा, जर अकळ काढा, आपला स्वभाव थेट आहे, इंजेक्शनवर भागत नाही, डायरेक्ट आपण ऑपरेशन करतो। कधी करायचं ते सगळं तुम्ही करणार आहात, आधी फक्त प्रोसिजर सांगेन, उद्याच्या सभेत प्रोसिजर सांगेन, कसं करायचं ते सांगेन, करणार तर तुम्ही आहात। आणि त्यामुळे राष्ट्रीय प्रश्नांवर न बोलता शिरूर लोकसभा मतदारसंघाविषयी बोलत असताना जो प्रचंड पाठिंबा मिळतोय, सगळ्या गोष्टी आहेत, पण भोसरी विधानसभेत बोलत असताना काल सन्माननीय खासदारांनी एक विधान केलं, मला सांगण्यात आलं, अरे तू अजून बाळ आहेस, बाळ। म्हटलं आपण बाळच आहोत, पण याच मातीचा, याच देशाचा संस्कार आहे हो, याच देशाचा इतिहास आहे की श्रीकृष्ण बाळ होता तेव्हाच त्याने पुतना मावशीला संपवलं होतं, श्रीकृष्ण बाळ होता तेव्हाच त्याने कालिया मर्दन केलं होतं, आणि श्रीकृष्ण किशोर वयात होता तेव्हाच त्यांनी गोवर्धन उचलला होता, आणि हा गोवर्धन उचलला होता तो एकट्या श्रीकृष्णाच्या करंगळीनं नाही तर साऱ्या गोपांच्या काठीनं उचलला गेला होता। ते सगळेजण तुम्ही समोर बसला आहात। विलासशेठ तुम्ही बोलताना एक महत्वाचा मुद्दा सांगितलात, तो म्हणजे पवार साहेबांनी आधी दाखवलं यॉर्कर टाकणारे विलास लांडे पाटील बॉलिंग करणार आहेत, आणि नंतर गुगली टाकायला माझ्या हातात अचानक बॉल दिला। पण या गोष्टीची भोसरीकरांना मी खात्री देतो की चौकार मारण्याच्या नादात जो कॅच उडणार आहे तो कॅच झेलणारे विलास शेठच असणार आहेत। त्यामुळे मॅचचं जेव्हा स्कोअर कार्ड येणार आहे तेव्हा नाव तुमचंच त्याच्यावर असणार आहे याची खात्री बाळगा, हा तुम्हाला शब्द देतो।
आणि जर मला कोणी बाळ म्हटलं असेल तर बाळ म्हणून फक्त भोसरी विधानसभेचे प्रश्न विचारतो आणि लगेच धनंजय मुंडे साहेबांना माईक देतो. भोसरी विधानसभेविषयी जेव्हा आपण बोलतो तेव्हा या भोसरी विधानसभेमध्ये भोसरीचे स्थानिक लोक आहेत, जुन्नरचे लोक आहेत, आंबेगावचे लोक आहेत, खेडचे लोक आहेत, मराठवाड्यातले लोक आहेत. हे सगळी माणसं एकत्र येऊन या गावाला एक चेहरा, या गावाला एक ओळख देण्याचं काम सगळे करतात. आणि हे सगळे राहत असताना 3 प्रश्न कायम भेडसावत आहेत. शास्तीकराचा प्रश्न असेल, अनधिकृत बांधकामाचा प्रश्न असेल आणि सगळ्यात महत्वाचा रेड झोनचा प्रश्न असेल. आता शास्तीकर अनधिकृत बांधकाम राज्य शासनाच्या अखत्यारीतले मुख्य पर्याय विषय आहेत. पण शास्तीकराच्या बाबतीत 1000 स्क्वेअर फूट पर्यंतचा शास्तीकर जो माफ झाला त्यावेळी लोकांनी आधी 500 स्क्वेअर फुटाचं घर घेतलं, नंतर 500 स्क्वेअर फुटाचं घर वाढवलं, बरोबर अजित भाऊ? त्यानंतर कुटुंब वाढत गेलं तसं घराचा आकार आणखी वाढला आणि त्यामुळे सरसकट शास्तीकर माफ करण्याची जी भूमिका आहे ही भूमिका घेण्यासाठी आग्रही राहणं हे कुठल्याही लोकप्रतिनिधीचं काम असते. अनधिकृत बांधकामांच्या विषयी एकच कायम भावना आहे, बांधकाम अनधिकृत असलं तरी त्या बांधकामाच्या आत राहणारा माणूस अधिकृत आहे, त्या माणसाची खंबीरपणे पाठराखण झाली पाहिजे. आणि तिसरा फार महत्वाचा मुद्दा जो रेड झोनचा मुद्दा, बाळ आहे मी, बाळाच्या शंका तर विचारल्या पाहिजेत आणि बाळाच्या शंकांचं सन्माननीय खासदार निराकरण करतील अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. या रेड झोनने बाधित जी गाव आहेत, दिघी आहे, भोसरी आहे, वडमुखवाडी आहे, मोशी आहे, चरोली आहे, चिखली आहे, असं असताना सन्माननीय खासदार साहेब हे संरक्षण खात्याच्या कमिटीवर सुद्धा होते. संरक्षण खात्याच्या अखत्यारीतला विषय 15 वर्षाच्या कालखंडामध्ये क्वेश्चन्स टू डिफेन्स मिनिस्ट्री, मीडियाने बघावं, संरक्षण मंत्रालयाला विचारलेल्या प्रश्नांची संख्या आहे 125. 125 मधले 8 प्रश्न हे तारांकित प्रश्न आहेत, त्यातले 6 प्रश्न हे प्रोक्युअरमेंटचे आहेत. सैन्य विषयक खरेदीच्या बाबतीत हे प्रश्न विचारलेले गेलेत. 2 प्रश्न हे ग्लोबल रिलेशन विषयी विचारले गेलेत. त्यानंतर पुन्हा एकूण 125 पैकी 77 प्रश्न हे प्रोक्युअरमेंट विषयी विचारले गेलेले आहेत. त्यामुळे सन्माननीय खासदार साहेब, तुम्हाला जनतेनं जे पाठवलं होतं ते जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी पाठवलं होतं, स्वतःच्या कंपनीचं हित पाहण्यासाठी तुम्हाला संसद म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून पाठवलं नव्हतं, याचे हे पुरावे आहेत. आणि माझ्या भावानं भोसरीकरांना आवर्जून सांगेन, या 125 प्रश्नांमध्ये रेड झोन विषयी, तुमच्या कळीच्या मुद्द्याविषयी एकही प्रश्न विचारला गेलेला नाही, याचे पुरावे आहेत इंटरनेटवरून काढलेले. आणि मग हा प्रश्न पडतो, गल्लीत एक आणि दिल्लीत वेगळी भूमिका घ्यायची असेल तर विलास शेठ जे तुम्ही आतापर्यंत सांगत होतात ती भूमिका आता मतदारांनी घ्यायची वेळ आलेली आहे. आणि अशी परिस्थिती असताना म्हणूनच कदाचित 10 मंत्र्यांना बोलवलं जाते सभा घेण्यासाठी शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये. मला पत्रकार बांधव विचारतात, 10 मंत्री येत आहेत, तुम्हाला काय वाटतंय? केंद्रीय मंत्री येत आहेत, मुख्यमंत्री येत आहेत, राज्यातले मंत्री येत आहेत. माझं प्रामाणिक एवढंच सांगणं आहे, हे 10 मंत्र्यांच्या प्रचार सभा नाही आहेत, 15 वर्षांच्या निष्क्रियतेवर पांघरुण घालण्याचा प्रयत्न आहे, म्हणून या 10 मंत्र्यांना बोलवावं लागतं. आणि आता तर कळलं, सन्मान्य पंतप्रधानांची सभा घेण्याचे सुद्धा प्रयत्न सुरू आहेत. देव पाण्यात घातले सन्मान्य पंतप्रधानांची सभा व्हावी म्हणून. तिकडं विलास शेठ सांगितलं जातं, यंदा नक्कीच केंद्रात मंत्रिपद मिळणार. जनता शोधण्यावर सरकारच येणार नाही तर मंत्रिपद कुठून मिळणार? आणि त्याही पलीकडे कदाचित उद्याच्या सभेत सांगितलंही जाईल, नक्की मंत्रिपद दिलं जाणार. पण सर्वसामान्य मतदार विचारतोय, अहो तुम्हाला मोदीजींची एक साधी सभा मतदारसंघात घेता येत नाही, तुम्ही मंत्रिपद कधी आणणार? आणि जेव्हा पत्रकार बांधव विचारतात तुम्हाला काय वाटतं, तेव्हा त्यांना सांगतो की जोपर्यंत ही मायबाप जनता या छत्रपतींच्या मावळ्याच्या पाठीशी आहे तोपर्यंत 10 काय 50 मंत्री आले तरी सुद्धा हा मावळा डगमगणार नाही. आणि म्हणून तुम्हाला प्रत्येकाला फक्त एवढीच कळकळीची विनंती करतो, 29 तारखेला मतदान आहे.
हे मतदान करत असताना 2 यंत्र असणार आहेत. पहिल्या यंत्रावर 2 नंबरला आपलं नाव आहे. किती नंबरला? संपला विषय. आणि चौकार मारणाऱ्यांचं नाव किती नंबरला आहे? नियतीच सांगते बघा काय करायचंय, कोणाला आउट करायचं आणि कोणाला विजयी करायचंय. आपण काय करणार विलाशी? आणि जेव्हा हे नियती सांगते तेव्हा हा चमत्कार तुम्हाला घडवायचा आहे. परवा मला पत्रकार बांधवांनी सांगितलं की महाराष्ट्रातल्या सगळ्यात लक्षवेधी निवडणुकांमध्ये 2 नंबरची लक्षवेधी निवडणूक ही शिरूर लोकसभेची निवडणूक आहे. आणि स्वतःला प्रश्न विचारला, कोण लागून गेला अमोल कोल्हे? सगळ्यात लक्षवेधी निवडणुकांमध्ये 2 नंबरची निवडणूक. अहो, नारायणगावला शेतकरी कुटुंबात जन्मलेलं पोरग आहे. स्वतःच्या शिक्षणाच्या जोरावर डॉक्टर बनलेलं आहे. अभिनय हा व्यवसाय आहे. आणि हे असल्यानंतर याची निवडणूक सगळ्यात लक्षवेधी व्हावी. आणि विचार केल्यानंतर कळलं, जेव्हा उभी हयात राजकारणात घालवलेली ही अशी दिग्गज माणसं खंबीरपणे पाठीशी उभी राहतात आणि सर्वसामान्य मतदार एका सर्वसामान्य घरातल्या उमेदवाराला खांद्यावर उचलून घेतो, तेव्हा त्याची निवडणूक ही लक्षवेधी होते.